श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। मागील वर्षी काही दिवसांपूर्वी नाशिक तालुक्यातील पळसे येथील दारणेश्वर मंदिराचा पहिला वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या मंदिरातील महाशिवरात्रीचे हे दुसरं पर्व। या निमित्ताने चेहेडी शिव फुलेनगर दारणेश्वर मंदिर येथे जत्रा भरत असते। महाशिवरात्री निमित्त दारणेश्वर मंदिराला देखील झेंडूच्या फुलांची सजावट करण्यात आली। वर्धापन दिन आणि महाशिवरात्र अशा विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवभक्तांसाठी अनेक वेगवेगळ्या शिबिरांचं आयोजन केलं जातंय। महाशिवरात्री निमित्त दारणेश्वर मंदिर परिसरात रक्तदान शिबिर तसेच महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं। यावेळी दारणेश्वर मंदिरात दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी करून महाप्रसादाचा लाभ घेतला। नमस्कार। आज महाशिवरात्रीच्या सगळ्या तमाम शिवभक्तांना आणि महादेव भक्तांना आमचं दारणेश्वर महादेव देवस्थानच्या वतीने महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। महाशिवरात्र जी दारणेश्वरच्या इथे होती ही ऐतिहासिक होते। दुसरी ही शिवरात्र आहे, म्हणजे जेव्हापासून स्थापना झाली आता 8 फेब्रुवारी रोजी आमचा वर्धापन दिन झाला आणि 1 वर्ष कंप्लीट झालं दारणेश्वर महादेव देवस्थानमला आणि त्याच्यानंतरची ही दुसरी शिवरात्र आहे। तुम्ही जर बघू शकत असाल तर आम्ही धार्मिक कार्यासोबतच जे आमचे अध्यक्ष अनिल अण्णा ढेरिंगे आहेत, उपाध्यक्ष आहेत, ही आमची सगळी जी टीम आहे ही सगळी टीम इथं सगळ्या प्रकारचे कार्य करत असते। फक्त धार्मिकच कार्यात आम्ही अग्रेसर नसतो। तर आता तुम्ही बघू शकता की ब्लड डोनेशन कॅम्प पण तिथं चालू आहे। काल वृक्षारोपण पण आम्ही केलं, नदी स्वच्छतेचं पण आम्ही केलं, म्हणजे केकेवाग पॉलिटेक्निकचे मुलं पण आम्ही आणलेले होते, साधारणतः 100 मुलं आणले होते। म्हणजे सगळ्या गोष्टी होत असतात। सकाळी स्वतः आमचे अध्यक्ष जे आहेत स्वतः सकाळी इथं जर तुम्ही बघत असाल तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी इथं येत असतात। त्या पक्ष्यांना खाद्य देण्याचं काम असेल, म्हणजेच पशुसंवर्धनाचं काम असेल, नदी स्वच्छतेचं काम असेल, सगळे पर्यावरण असेल, सगळ्याच प्रकारचे हेल्थ चेकअप कॅम्प सगळं हे देवस्थानम करत असतं। म्हणून एक आगळ्या आणि वेगळ्या प्रकारचं हे देवस्थानम आहे। बाकीच्या ठिकाणी फक्त धार्मिकपणा असतो, आमचं तसं नसतं, सगळ्या गोष्टी इथं असतात। आणि हे करतानाच आमचा गावचा जो महत्त्वाचा प्रश्न जो होता तो दशक्रिया विधीचा तो प्रश्नही आम्ही ह्या माध्यमातून सोडवला। आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या किंवा सगळ्या शंकर भक्तांना माझं हेच म्हणणं आहे की एकदा तुम्ही इथं नक्कीच व्हिजिट द्या। तुम्ही जर बघितलं असेल तर इंस्टाग्राम असतील, यूट्यूब असतील, आमचे मिलियन्समध्ये फॉलोअर्स आहेत आणि हे सगळे फक्त इथं असणाऱ्या दारणेश्वर महादेवांची जी तुम्ही आपण मूर्ती जी बघू शकता, एक जागृत देवस्थान आहे। 21 फूट उंच अशी ही, कुठेही तुम्हाला फक्त मंदिर भेटेल, फक्त दिसेल। इथं मंदिरासोबतच मूर्ती पण आहे आणि महादेवाचं स्थान हे एक वेगळं का बरं आहे की जवळनं नदी जाते, सरिता जी वाहते, म्हणजे दारणा नदी वाहते, दारणा नदीच्या तीरावरती आणि समोर स्मशान भूमी असायला पाहिजे, तर ते समोर स्मशान भूमी पण आहे। ह्या सगळ्या गोष्टींमुळे हे स्थान अतिशय ज्याला आपण म्हणतो एक व्यवस्थित म्हणण्यापेक्षा एक जागृत देवस्थान आहे। तर आमच्या सगळ्यांच्या वतीने आपणा सगळ्यांना पुन्हा एकदा महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। झाडे लावा, झाडे जगवा, पशु पक्ष्यांचं संवर्धन करा आणि एक सामाजिक बांधिलकी ठेवा, हेच आमच्या सगळ्या ग्रुपच्या वतीने आम्ही स्वतः करत असतो। हेच सगळ्यांना हा आमचा संदेश। हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दारणेश्वर महादेव देवस्थान, राजमाता जिजाऊ सामाजिक संस्था, दारणा घाट, दारणेश्वर नगर, फुलेनगर विश्वस्त मंडळ, अध्यक्ष अनिल ढेरिंगे, उपाध्यक्ष रावसाहेब गायधनी, शामराव गायधनी, अनिल ढेरिंगे, मनोज गायधने, शरद धमाले, खजिनदार योगेश गायधने, मंगेश गायके, वसंत गायधने, चंद्रभान ढेरिंगे, संजय ढेरिंगे, बाळासाहेब गायधने, विनोद मुनोत, अरुण चौधरी, नागेश तावडे, किरण ढेरिंगे, किशोर गायधने आदींचं मोलाचं सहकार्य लाभले। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे।